नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. स्वातंत्र्यदिनी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत 15 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मॅरेथॉन, बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. महापालिका मुख्यालयातून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. या व्यतिरिक्त आयुक्त संदीप माळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, उपायुक्त अनघा कदम, रीमा देवरुखकर यांच्यासह इतर महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या 5 किलोमीटर, 3 किलोमीटरच्या तिरंगा रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली 5 किलोमीटरची स्पर्धा नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, कॅडबरी जंक्शन, सत्कार रेसिडेन्सी, वर्तकनगर सिग्नल, MMR हॉस्पिटल येथून पुन्हा त्याच मार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली. तर 3 किलोमीटर स्पर्धा महापालिका मुख्यालय येथून सुरू होऊन नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, वाहतूक शाखा कार्यालय, विठ्ठल सैना मंदिर, हरिनिवास सर्कल, आराधना टॉकीज, अरुणकुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे संपन्न झाली. Don't worry. आवणार है आणि मला खात्री है ते नंबर सबको आगे लेके आओ. पायलट्स In the second place, we have Akash Chauhan, 03. अनिल शिवाप्पा तोरवी याच्यासाठी 15 मिनिटं आणि 58.2 सेकंद एवढी वेळ. Academy. And in the first place we have Kritika Chauhan. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारते कृतिका चव्हाण. मला बहुमोल सहकार्य लाभले आणि पोलिसांमध्ये सुद्धा वाहतूक विभागानं विशेष सहकार्य. घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने या ठिकाणी सायकल रॅली, बाईक रॅली आणि रनिंगची रॅली, मॅरेथॉन अशा प्रकारचं आयोजित केलंय. आणि ठाणेकरांना हे खरं म्हणजे नवीन नाही, कारण गेली 30 वर्षा मॅरेथॉन या ठिकाणी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने होत असते आणि हजारो खेळाडू जे आहेत, विद्यार्थी आहेत, सगळेच त्याच्यामध्ये भाग घेतात. पण ही अभिनव आहे रॅली, कारण की सायकल रॅली पण आहे, बाईक रॅली पण आहे आणि मिनी मॅरेथॉन सुद्धा आहे. या निमित्ताने शेवटी ठाणे शहर हे केवळ सांस्कृतिक नाही तर हे खेळाडूंचं पण शहर आहे आणि या ठिकाणाहून प्रत्येक खेळातले खेळाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पण पोहोचलेले आहेत. त्यामुळे या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये देखील महापालिका असेल किंवा आमच्या ज्या संस्था NGO आहेत स्पोर्ट्सच्या संबंधातल्या त्यांच्या माध्यमातून आम्ही देत राहणार आहोत. मी आज स्वतंत्रता दिवस आहे आणि या स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देत असताना हा देश अखंड ठेवण्याकरता, हा देश विकासाकडे नेण्याकरता आणि अभिनव भारत ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्याकरता आपण सगळेजण संकल्प करूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ठाणे शहरात तसेच राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त
48 लाख लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे 3,000 रुपयेचे 2 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले गेले असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे। या प्रसंगी माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे, महिला अध्यक्षा वनिता गोतपगार, महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत, विधानसभा अध्यक्ष सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंडारे, विधानसभा कार्याध्यक्ष लक्ष्मी वैती, सरचिटणीस उज्ज्वला येडे, ब्लॉक अध्यक्ष श्यामा भालेराव, मनीषा कांबळे, वॉर्ड अध्यक्ष श्यामल दाभाडे, लता चव्हाण, मानसी चव्हाण, स्वाती जाधव, प्रभावती कुंदे, माया किसरकर यांसह इतर महिला पदाधिकारी येथे उपस्थित होत्या। राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार असतील, अरुणाताई पेंडारे असतील, सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले। आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। आतापर्यंत 48 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत। या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो। सर्व महिला 17 तारखेला पैसे येणार होते, पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत। त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत। दादांनी, अजितदादांनी, लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, फडणवीस साहेब, राज्याच्या बालविकास मंत्री, महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही जी योजना चालू केली, बऱ्याच महिलांना याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला, हे होईल नाही होईल, हे फेक आहे, म्हणजे कालपर्यंत फेक नेरेटिव्ह भरपूर चालू होते की ही योजना बंद झाली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितली वगैरे वगैरे। आम्ही महिलांना ज्या भरले आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिसमध्ये, आम्ही त्या सगळ्या महिलांना कालपर्यंत रात्रीपर्यंत विश्वास दिला की नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील, आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत आणि महिला खूप खुश आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, याकरिता शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देखील जल्लोष व्यक्त करण्यात आला। यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदर जल्लोष करण्यात आला। यावेळी माजी नगरसेविका नम्रता भोसले, वंदना डोंगरे, शिल्पा वाघ, पूजा वाघ, मनीषा कोंडुस्कर तसेच शिवसेना महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जाऊ दे आता लाईन झाली मागे महिलांनी एकत्र एक जल्लोष केलेला आहे। आपण बघतो इथे की महिलांनी जे आहे उसके फटाके मागे पूर्ण या मागे थोडं घ्या सगळ्यांनी घ्या। सामान्य फोटो कुठे आहे म्हण्या? चला घ्या, आला फोटो। आपण घेऊ शकता की हो आवाज द्या जरा। आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाउंटला काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आहेत। आज या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाहीये, तर ते सत्य रूपात आणतंय आणि आज महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये आलेले आहे आणि त्याचा मेसेज त्यांच्या
ह्याच्यात मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेला आहे. तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्रीची भूमिका बजावत आहेत. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले 5,48,422 लोकांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहे. तर खरं तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे. महिला सुधार व्हायला लागलेल्या आहेत. स्वतःचे बँक खात्यात ते काढायला लागलेले आहेत. डॉक्युमेंटची पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत. आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत, कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकर पूर्ण करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्रातली एकही बहीण अशी राहणार नाही, वंचित राहणार नाही. तिच्या अकाउंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो. 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरव राव यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहण सोहळ्यास माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेवक संदीप लेले, माजी नगरसेवक विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश जळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगाराचे कुटुंबीय सदस्य उपस्थित होते. त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्काराने आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यामध्ये शिल्पा रोहिदास पालांडे, लक्ष्मण महादेव मांढरे, कविता वसंत पाटील, सावित्री अनिल शहा, संदीप रामचंद्र लवांदे, मरुबाई सिद्धार्थ उबाळे, पद्माकर वसंत पाटील, शेखर लक्ष्मण मोरे, संजय मारुती म्हात्रे, उषा ढाकणे या गुणवंत कामगारांचा समावेश आहे. या सत्कार प्रसंगी उपायुक्त तुषार पवार आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होत्या. प्रभाग समितीमधून शेखर लक्ष्मण मोरे मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कार्यरत सफाई कर्मचारी. ठाणे महानगरपालिकेसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की पुण्यामध्ये आता जी पूरस्थिती निर्माण झाली होती, या पूरस्थितीमध्ये ठाणे शहरचे सर्व नागरिकांचा सर्वात अगोदर भारतीय स्वातंत्र्य दिवस याचे उपलक्ष्यमध्ये मी हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर असा ठरो. आज आपण हा कार्यक्रम ठाणे कॉर्पोरेशनमध्ये साजरा केला आहे. त्याच्या सोबतच आपण आपले जे स्वच्छता कर्मचारी आहेत, जे अहोरात्र ठाणे सिटीला स्वच्छ ठेवण्यासाठी, ठाणे सिटीमध्ये होऊ घातलेला जे बदल आहे तो घडवण्यासाठी ते मेहनत घेतात, कष्ट घेतात, त्यांचा आपण सत्कार केला आहे. आणि आपला एकच देश आहे की ठाणे सिटी हा सुंदर आणि स्वच्छ बनला पाहिजे. हर घर तिरंगा हा अभियान आपण 9 ऑगस्ट पासून सुरू केलेला आहे आणि याच्या अनुषंगाने आपण
मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये लहान मुलांसाठी मॅरेथॉन, लहान मुलींसाठी मॅरेथॉन 3 किलोमीटर 5 किलोमीटर, याच्या व्यतिरिक्त आपण सायकल रॅलीचं आयोजन केलं आहे. त्याच्यासोबतच आपण बाईक रॅलीचंही आयोजन केला होता. त्यामध्ये खूप उत्स्फूर्त आपल्याला प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला आहे. हावरे सिटी कासारवडली येथे असलेल्या यंग स्कॉलर प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये संपूर्ण शाळा फुग्यांनी सजवण्यात आल्या होत्या. यावेळी 1.5 ते 3.5 वर्षाच्या मुलांनी स्वातंत्र्यवीराचे गणवेश परिधान करून वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. यामध्ये भारतमाता, झाशीची राणी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, पंडित नेहरू इत्यादी वेशभूषा लहान मुलांनी परिधान केलेल्या पाहायला मिळाल्या. या लहान मुलांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कळावे म्हणून यंग स्कॉलरच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनिका व्यास, कुमुद टीचर, पियाली टीचर, आदिती टीचर, श्रद्धा टीचर, अंजली टीचर, आशा टीचर इत्यादी उपस्थित होत्या. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा अभियान जिल्ह्यात उत्साहात साजरे केले असून या अभियानाअंतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली. मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन, स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन अशी प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ गुरुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता बांधकाम संदीप चव्हाण, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांसह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.